हॅलो एव्हरीवन, माझं नाव मनीष दुगड. जसं जे आपले लेक्चर येतात बॅक टू बॅक, ते तर लेक्चर्स तर आहेत. ही जी मी सिरीज चालू करतो, या सिरीज चालू करण्याचा प्रयत्न असा आहे की जे 3-4 मार्काचे प्रश्न आहेत ते जास्त लोकांकडे गेले पाहिजे. आता हा जो पाठीमागे जो क्वेश्चन तो 3-4 मार्काचा, ह्याच्यानंतरचे पण जे क्वेश्चन असतील 3-4, प्रत्येकाला हाच इंट्रो आहे, 3-4 मार्काचे असतात. मग सिरीज चालू का लेक्चर असतो 1 तास 1.5 तास, तो ना लवकर ना बघणं. अरे 1 तास मग अवघड आहे नाही का. 7-10 मिनिटाचा व्हिडिओ बघणं सोपं आहे. ते खरं असंच आहे ते. शक्यतो मोठा लेक्चर बघा, आपले मोठे लेक्चर सगळे अवेलेबल आहेत. या सिरीज पण बघा, सिरीज मध्ये जे क्वेश्चन आहेत ते 3 आणि 4 मार्काचे. ठीक आहे, तर आपण ही सिरीज आहे ती लॉन्च करतोय. हे बॅक टू बॅक तुम्हाला ह्याचे पण लेक्चर येतील. ठीक आहे. प्रूफ दॅट द मीडियन ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. आता कॉन्ग्रुएंट म्हणजे काय एकदा समजून घ्या. एकदा ट्रायंगल, एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे. सपोज ह्याचा ए बी आणि हे सी नाव दिलं साईडला. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, जे 3 लाईन्स एकाच पॉइंट वरून जातात ते म्हणजे कॉन्ग्रुएंट. हे झाला, हा झाला सेंट्रॉइड, ह्याला जी म्हणू आपण. ए बी आहे तर इथं सी आहे, तर इथं डी म्हणू. हे बी सी आहे तर ह्याला ई म्हणू, आणि हे ए सी आहे तर ह्याला एफ म्हणू. कॉन्ग्रुएंट म्हणजे जे 3 लाईन एका ह्याच्यावरून पास करतात त्याला कॉन्ग्रुएंट म्हणतात, आणि हे जे चालते सेंट्रॉइड झालं त्याला जी म्हणलं आपण. मग इथं लिहिताना कसं लिहू शकतो, आपल्याला प्रूफ काय करायचं, रेशो काढायचं. प्रूफ दॅट द मीडियन ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. रेशो काढायचं आहे. तर हे कसं काढणं समजून घ्या. इथं तुम्ही लिहू शकता ए बार, बी बार, सी बार, डी बार, ई बार and F bar are the position vector of A, B, C, D, E and F. हे एवढं तर ठीक आहे, हे एकदम बेसिक झालं. ह्याच्यानंतर काय लिहू शकतो, मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट फॉर्म्युला काय असतो, हे आता हे मिड पॉइंट फॉर्म्युला. आता हा काय असतो ह्याला समजून घ्यावं लागेल. हा डी ए इज इक्वल टू ए प्लस बी बाय 2. सेक्शन फॉर्म्युला वाणी थोडा काय आहेच ते. मग इथं लिहू शकतो डी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार बाय 2. मग तसंच यांचं पण येईल. मग ह्याचं पण काय लिहू शकतो, ई बार इज इक्वल टू बी बार प्लस सी बार बाय 2. एफ बार पण येऊ शकतो. एफ बार काय येणार, एफ बार ए बार प्लस सी बार बाय 2. हे एक आलं आणि हे एक आलं. आता हा 2 इकडे गेला तर 2d बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. 2e बार इज इक्वल टू बी बार प्लस सी बार. 2f बार विच इज इक्वल टू ए बार प्लस सी बार. हे एवढं इथपर्यंत क्लिअर. हे बघा, ह्याच्यानंतर इथं काय नाहीये रे, ए बी सी पाहिजे आपल्याला. ए बी सी का पाहिजे, कारण की फॉर्म्युला आहे ए प्लस बी, ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन तर हे बघा, एक हे झालं 2d बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार, 2e बार इज इक्वल टू बी बार प्लस सी बार, 2f बार इज इक्वल टू ए बार प्लस सी बार. आता सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय असतो, जी बार इज इक्वल टू, हे काय झालं सेंट्रॉइड, ए बार प्लस बी बार प्लस सी बार बाय 3. मग 3 म्हणजे याचा एकदम इझी आहे. सीईटी साठी करायचं असेल तर रेशो काढायचा तर 2:1 येणार. हे आन्सर आहे तुमचं. हे सीईटी साठी झालं. ह्यालाच 2 पार्ट मध्ये हे करायचं असतं. 2/1. इथं या 2a d आहे. आता इथं काय नाहीये, सी नाहीये, इथं काय नाही, ए नाहीये, इथं काय नाही, बी नाहीये. मग इथं देऊ शकतो आपण 2d बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. होऊ शकतं ना, सी बार सेम दोन्ही साईडला. हे तिकडे गेलं की मायनस,
कॅन्सल होईल. मग ह्याच्यावरती आता इथं काय नाहीये 2e बार, ए बार नाही तर प्लस ए बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. इथं 2f बार प्लस बी बार, इथं काय येणार ए बार प्लस बी बार प्लस सी बार. हा बी बार तिकडे गेला की कॅन्सल. आता नेक्स्ट स्टेपला काय करणार, इथे लिहू शकता तुम्ही जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3 विच इज इक्वल टू ए बी सी काय आहे 2d बार प्लस सी बार. आता 2d इथं काय नाहीये म्हणजे 1, ज्याचं कोण नाही त्याचं 1, ह्याचं कोण नाही का नाही, इथं काय नाही 2 प्लस 1. ह्याला पण जर आपण असं लिहू शकतो 2 प्लस 1, इथं पण लिहू शकतो, ह्याला पण लिहू शकतो 2e बार प्लस ए बार अपॉन 2 प्लस 1. इथं काय नाही ना, आपण कसं 1⁻³ ला आपण कसं लिहित होतो, ह्याला m याला n, 1 काय होतं तिथं m आहे, इथं n काय आहे 1 आहे, लिहू शकतो ना इज इक्वल टू 2f ला आता a b c d ह्याला काय लिहिणार 2f प्लस b बार अपॉन 2 प्लस. मग आपला रेशिओ काय आला, इथे लिहायचं द मीडियन ऑफ ट्रायंगल, मीडियन ऑफ ट्रायंगल ANGLE ट्रायंगल G is equal G bar लिहा, G bar is the position vector of G is equal to a bar b bar plus c bar upon 2 plus 1. The ratio is 2:1. एवढं लिहिलं तरी चालेल. हे झालं तुमचं 4 मार्क. एवढंच असतं, फक्त कळणारच नाही माहितीये का एक्झामच्या टाइमला. कॉन्करंट असतं काय 3 लाईन, हे काय झालं सेंट्रॉइड, म्हणून सेंट्रॉइडचा फॉर्म्युला वापरला. हे ए बी सेक्शन फॉर्म्युला आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती पाहिजे, ए प्लस बी बाय 2, डी इज इक्वल टू काय येणार ए प्लस बी. मग हे जर हे असेल तर हे कळालं, एकदम इझी. याच्यात अवघड काय. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. नेक्स्ट